मुंबईमध्ये कपडे खरेदी करतेवेळी ओळख झालेल्या एका महिलेने नागरिकाला ब्लॅकमेल करून तब्बल 5,46,000 रुपयांनी गंडावलं। त्यानंतर पुन्हा त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन 3 लाख रुपयांची खंडणी मागितली। ही घटना गुरुवारी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली। या प्रकरणी सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हबीबनगर भागात राहणाऱ्या हरनैन खान वल्द मुस्तफा खान वय वर्ष 33 यांची 2013 मध्ये मुंबईत कपडे खरेदी करताना एका महिलेसोबत ओळख झाली। ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या मोबाईल क्रमांकाचे आदानप्रदान केले। त्यांच्यात बोलचाल सुरू झाली। व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू लागले। काही वर्ष हा प्रकार चालल्यानंतर जुलै 2018 मध्ये महिलेने आपल्याला पैशांची अत्यंत निकड असल्याचं सांगून हरनैन खान यांच्याकडे 8,000 रुपयांची मागणी केली। त्यानुसार हरनैन खान यांनी पैसे पाठवले। त्यानंतर सदर महिला वारंवार पैशांची मागणी करू लागली। अशा प्रकारे हरनैन खान यांनी महिलेला 46,500 रुपये पाठवले। त्यानंतर 2019 मध्येही या महिलेने कॉल करून 5 लाख रुपयांची मागणी केली। त्यावेळी हरनैन खान यांनी पैसे देण्यास नकार केला। पैशासाठीच आपण मैत्री केल्याचं महिला म्हणाली। आमची एक टोळी असून नागरिकांना जाळ्यात फासल्यानंतर त्यांना आम्ही ब्लॅकमेल करतो असंही तिने सांगितलं। आपल्याजवळ काही फोटो व मेसेज असून त्या आधारावर तुला बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्यात येईल अशी धमकी या महिलेने हरनैन खान यांना दिली। त्यामुळे घाबरलेल्या हरनैन खान यांनी बदनामीच्या भीतीपोटी मुंबईला जाऊन महिलेला 5 लाख रुपये दिले। या प्रकाराने हिंमत वाढलेल्या महिलेने काही दिवसातच पुन्हा कॉल केला। पुन्हा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत तिने 3 लाखांची खंडणी मागितली, अन्यथा जीवाने मारण्याची धमकीही दिली। या त्रासाला कंटाळलेल्या हरनैन खान यांनी अखेर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आरोपी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।